राजकीय विश्लेषक अनिल थत्ते आपल्यासोबत आहेत. सर, 4 तारखेला निकाल लागणार आहे. काय वाटतं तुम्हाला की महाराष्ट्रामध्ये काय चित्र असेल, देशात काय चित्र असेल? महाराष्ट्रामध्ये 37 ते 40 जागा या महायुतीला मिळतील आणि बाकी जागा अर्थातच महाआघाडीला मिळतील. आणि देशामध्ये साधारणत 350 ते 350 जागा या इंडियाला मिळतील, एनडीएला मिळतील आणि बाकीच्या जागा अर्थात प्रादेशिक पक्ष आणि मिळून इतरांना मिळतील, असा माझा अंदाज आहे. ज्या पद्धतीने भाजपने 400 पारचा नारा लावलेला, काय वाटतं की इतर सगळं महाराष्ट्रामध्ये जी रणनीती सुरू झाली होती किंवा इतर लोक ज्या ठिकाणी 2-2, 3-3 टर्म त्याने त्या ठिकाणी खासदार होते, त्यांचे तिकीट कापले गेले, नवीन चेहरे त्या ठिकाणी गेलेले, या सगळीकडे कसं? नाही, नवीन चेहरे दिले गेले हे अतिशय चांगलं झालं. केव्हाही नवीन चेहऱ्यांना स्वागत केलं जातं. पण 400 पारचा जो नारा दिला तो त्यांना कार्यकर्त्यांना उत्तेजित करण्यासाठी दिला असला तरी आता 350 मिळाले तरी विरोधक असं म्हणणार की 350च मिळाले, म्हणाले होते मोठे 400 मिळणार. अरे पण त्यांचा हा स्कोर जो आहे 350चा तो देखील कौतुकास्पदच आहे. त्यामुळे कारण नसताना टीका ओढून घेतील, पण 400 पार जातील असं मला तरी वाटत नाही. अनेक जागाच्या तिढा आपण पाहिला की एकनाथ शिंदे यांना त्यांचे जे सिटिंग जागा आहेत त्या देखील तिकडनं घेता गमच्यात झालं. त्याबरोबर भाजपबरोबर अनेक वादविवाद झाले आणि काही जागांसाठी यांना भाजपनेच विरोध केलेला. तर त्या जागांकडे तुम्ही कसं पाहता, त्यांचं काय चित्र असेल? नाही, मला असं वाटतं की यावेळेला भारतीय जनता पक्षाने खूप दादागिरी केली, परंतु शिंदे देखील भाई आहेत. आम्ही ठाण्यात त्यांना भाई म्हणून ओळखतो. त्यांनी भाईगिरी केली. त्यामुळे दादागिरी वर्सेस भाईगिरीमध्ये भाईगिरी बऱ्यापैकी यशस्वी ठरली. 15 जागा घेतल्या म्हणजे. काय वाटतं या 15 जागेमध्ये नेमक्या कुठल्या कुठल्या जागा त्यांच्या येतील आणि कुठल्या जागेची शंका तुमच्या मनात आहे? ज्या लोकांच्या संदर्भात खूप गंभीर आरोप झाले होते अशी काही माणसं त्यांनी उमेदवार म्हणून दिली आहेत, त्यांना लोक मतं देतील का, असा माझ्यापुढे प्रश्न आहे. तुम्हाला स्पेसिफिक नाव घेऊन जर हवं असेल तर मला असं वाटतं की कीर्तिकर विरुद्ध यांची फाईट जी आहे रवींद्र वायकर, ती मला त्यांना अवघड होईल. यामिनी जाधवची कदाचित अवघड होईल, पण तिथे भाजपवाले खूप आहेत त्यामुळे एखादी होईल. पण 15पैकी 5 पडतील आणि 10 येतील असा माझा अंदाज आहे शिंद्यांच्या, त्यांना ज्या दिल्या त्या. एकंदरीत ठाकरे विरुद्ध शिंदे असा हा लढा आहे आणि आपण पाहायला गेलं तर शिवसेनेविरुद्ध शिवसेनेची लढत आहे. आणि शिवसेनेची सुरुवात बोललं तर बालेकिल्ला म्हटलं तर आपण ठाणे मानलं जातो. या ठाण्यामध्ये नेमकं काय चित्र असणार? तर ठाण्यामध्ये कसं झालं ना, थोडं विचित्र असं झालं की लोकांच्या मनात एकनाथ शिंदेबद्दल प्रेम, आदर आणि कौतुक आहे. ते इथले खरंच लोकांचे हृदयस्थ नेते आहेत. पण त्यांनी जो उमेदवार दिला नरेश म्हस्के, तो महापालिका सांभाळत होता. त्यामुळे सगळ्यांशी वाईटपणा घेण्याचं जे काम होतं ते तो करत होता. पुन्हा त्याची बोलण्याची शैली जरा थोडीशी आक्रमक म्हटलं तर आक्रमक, उद्धट म्हटलं तर उद्धट अशी असल्यामुळे लोकांना दुखावण्याचं प्रमाण खूप आहे. त्यामुळे लोकांमध्ये गुडविल जर म्हटलं तर नरेशचं कमी पडतं, पण त्या गुडविलचं जे आहे त्याची भरपाई, नुकसान भरपाई ही एकनाथ शिंदेच्या पुण्याईमुळे होतं असंही दिसतंय. राजन विचारे कोणाच्या अध्यात्मध्यात कधीच नव्हता, त्यामुळे त्याच्याबद्दल निगेटिव्हिटी नाही पण पॉझिटिव्हिटी पण नाही, असं थोडंसं आहे. पण एकनाथ शिंदेची राजधानी आहे, तिथे ते नरेश म्हस्केला काढून देणार. पण आपण पाहिलं तर स्वर्गीय आनंद दिघे यांचे 2 शिष्य आणि दोन्ही निष्ठावंत असे म्हणून ओळखले जातात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, राजन विचारे असतील, दोन्ही निष्ठावंताची या ठिकाणी लढाई असेल. मग त्यामध्ये कशा प्रकारे आता म्हस्केचं पासआउट होतील, काय वाटतं? कसं आहे ना की आपण कितीही म्हटलं तरी तुम्ही स्वतः आता सगळीकडे फिरताय, बघितलं असेल, आनंद दिघे हा फॅक्टर नाहीच आहे या निवडणुकीत. मोदी हा फॅक्टर आहे, एकनाथ शिंदे हा फॅक्टर आहे, किंवा राजन विचारे आणि नरेश म्हस्केची तुलना हा फॅक्टर आहे. आनंद दिघ्यांचं फक्त पोस्टर पुरतं अस्तित्व आहे. कुणी त्यांचं नाव जरी घेतलं तरी ते नावापलीकडे त्यांचं कुठे इन्कॅशमेंट नाही आहे आणि त्यांचाही रोल या निवडणुकीत मला कुठे दिसत नाही आहे. त्यामुळे दिघ्यांचे कोण नाही याचा काही संदर्भच राहिला नाही. आता 20 वर्ष झाली हो त्यांना जाऊन. 20 वर्षानंतर माणसं नाही म्हटले तरी विस्मृतीत जातात आणि दिघे साहेब रिलेव्हंट नाही आता एकनाथ शिंदे हॅज टेकन ओव्हर. त्यामुळे एकनाथ शिंदे व्हर्सेस उद्धव ठाकरे अशी ही लढाई आहे. आणि उद्धव ठाकरे मुंबईचे आहेत, एकनाथ शिंदे ठाण्याचे आहेत, हा फरक पडेल. कल्याण लोकसभेमध्ये देखील असं चित्र आहे, कारण मुख्यमंत्रीचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे त्या ठिकाणी आहेत. भाजपने अगोदर विरोध केला, त्यानंतर आपण पाहिलं त्या ठिकाणी
की पक्षाच्या अंतर्गत विरोध होता आणि उद्धव ठाकरेंनी जो उमेदवार दिला आहे, आता सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात विजयचे मेसेज वगैरे त्यांचे फिरतात ते, तर काय वाटतं की कल्याण लोकसभेचं नेमकं काय गणित असेल? साहेब, कल्याण लोकसभेमध्ये एकनाथ शिंदे त्यांच्या प्रयत्नांची पराकाष्ठा केली आहे. म्हणजे 3 लाखाच्या खाली बहुमत नसणार आहे. मताधिक्य, बहुमत असं नाही म्हणते मी, मताधिक्य ज्याला म्हणतात ना, ते श्रीकांतच्या मतदारसंघामध्ये 3.5-3.5 लाखापेक्षा अधिक असणार. त्याचं कारण श्रीकांत म्हणजेच एकनाथ शिंदे आहेत. तुम्ही एकनाथ शिंदेच उभे केलेले आहेत तिथे. आणि दुसरी गोष्ट अशी की श्रीकांतच्या बाबतीमध्ये असं आहे की निगेटिव्हिटी नाही आहे. हे भारतीय जनता पक्षाला काय वाटत होतं की राम कापसे आणि यांची रामभाऊ माळगींची सीट आनंद दिघेंनी जबरदस्तीने काढून घेतली, मग ती आम्हाला द्यावी त्यांनी आणि तुम्ही ठाणं लढवावं, त्या ह्याच्यातून तो असंतोष होता. पण फडणवीसांनी कौशल्याने तो मिटवला, त्यामुळे वाटत नाही मला त्रास. मात्र ग्राउंड लेवलला आपण पाहिलं तर भाजपचा विरोध म्हणजे गणपत गायकवाड असतील, त्यांच्या पत्नी असतील, त्याचबरोबर रवींद्र चव्हाणांची मध्येही कुरकुर होती. मग त्याचबरोबर पाहायला गेलं तर आपण ग्रामीण पट्ट्यामध्येही आमदारांची चांगल्यापैकी नाराजगी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे शिवसेनेच्या उद्धव ठाकरे या गटाचे जे निष्ठावंत कार्यकर्ते असतील किंवा ठाकरेचे समर्थक जे असतील त्यांच्याकडनं सहानुभूतीनेही पाहिलं जात होतं. तर या सगळ्या गोष्टी आपण गणित एकत्र केलं तर काय वाटतं तिकडचं? कसं आहे ना की श्रीकांतचं नशीब असं की वैशाली दरेकर तिथे आली. दुसरा कोणी उमेदवार असता तर कदाचित टप झाली असती. पण वैशाली दरेकर ही मुळामध्ये मनसेतून आलेली आहे आणि मनसेवाले तिला गद्दार समजतात. त्यामुळे त्यांचा विरोध आहे. म्हणजे मनसेवाला चुकूनही तिला मतं देणार नाही, किंवा तिला जिरवण्याकरता, तिची सूड घेण्याकरता याच्या श्रीकांतच्या मागे 100% उभे राहतील. म्हणजे तिथे शेवटी हा आहेच ना, राजू पाटील आहेच, त्याची मतं आहेत, त्यांनी घेतलीच चांगली मतं, त्यामुळे ती मतं श्रीकांतला मिळतील. आणि दुसरी गोष्ट ही तशी परकी आहे, भाजपवाल्यांचं तर देणं घेणं नाही त्याच्याशी. पण शिवसेना उद्धव ठाकरे गटालाही असं वाटतं सर की अरे आमच्यापैकी कोणाला द्यायला पाहिजे होतं, ही बाहेरून काल आली आणि लगेच हिला दिलं. मनसेची आहे ना ती, कालपर्यंत मनसेच्या बाजूने ती काय काय बोलली आणि उद्धव विरुद्ध काय बोलली याचे पुरावे आहेत. त्यामुळे उद्धवची सहानुभूती वैशाली दरेकरला नाही मिळणार. त्यामुळे बरं झालं, म्हणजे श्रीकांतला मोठं मताधिक्य घ्यायला दरेकर हे राईट उमेदवार आहे. मला तर वाटतं कधी कधी ही ॲडजस्टमेंट केली गेली आहे की काय, की बाबा श्रीकांतच्या विरुद्ध दुबळा उमेदवार द्यायचा आणि तो वैशाली दरेकर, असं पण काही होऊ शकतं. आणि झालंच नसेल असं सांगता येत नाही, कारण एका ठिकाणी झालंय मला माहिती आहे. नेमकं ते कुठलं ठिकाण होतं. आणि या ठिकाणी समजा की दुबळा उमेदवार दिला तरी याचा फायदा विरोधकांना कुठल्या याच्यामध्ये, म्हणजे कुठल्या निवडणुकीमध्ये शिवसेना शिंदेकडनं दिला जाईल? सर, तुम्ही असा प्रश्न विचारलाय की मला बाप दाखवणार तर श्राद्धकरासारखं केलंय. माझ्या मते वैशाली दरेकरची निवड ही संजय राऊतनी केली आणि ती एकनाथ शिंदेबद्दल त्याच्या मनात असलेले जे अनेक सॉफ्ट आहेत, तो ओपनली काय बोलतो ते सोडा, तो माझा मित्र आहे, त्यामुळे ऑफ द रेकॉर्ड त्याचं एकनाथ शिंदेबाबत काय मत आहे हे मला माहिती आहे. आणि एकनाथ शिंदेचं जे बंड झालं त्याच्यामध्ये मी गौप्यस्फोट तुमच्याकडे पहिल्यांदा करतोय, पण माझ्याकडे केला आहे मी. ह्याची संजयची खूप मदत होती त्यांना, किंवा त्या बंडासाठी जे काम केलं जात होतं त्याच्यामध्ये संजय लीड करत होता एकनाथच्या बंडांमध्ये. आणि दरेकर हे संजयनी प्लान केलेली गोष्ट आहे, त्यामुळे एकनाथ त्याला तर कुठे मदत करतील ते बघूया नंतर. जेलमध्ये जाणार नाही कदाचित, त्यामुळे तो असं म्हणू शकतं ना, असं म्हण. पण हे वैशाली दरेकर हा संजयचा चॉईस आहे आणि तो एकनाथला मदत करण्याकरताच केलेला आहे, यात मला शंका नाही. तुम्ही नाव घ्यायला सांगितलं म्हणून मी घेतलं, पण मी ओपनली सांगतो तुम्हाला ऑन द रेकॉर्ड की संजय अप्रत्यक्ष मदत करतोय एकनाथला. आपण जितेंद्र आव्हाड पण करतोय, फॉर युअर इन्फॉर्मेशन. आता तुम्ही विचारताय म्हणून सांगतो. या सगळ्या काळात आता तुम्ही तर इथे बघताय सगळं, काय सांगा मला, जितेंद्रने ॲक्टिव्हिटी केल्या पॉलिटिकल? त्याच्या मतदारसंघात आहे की नाही श्रीकांत आहे, पण नाही केली ॲक्टिव्हिटी काही विरोधी. कारण श्रीकांतला पाठिंबा मुसलमान समाजाचा जो आहे त्याच्या संदर्भामध्ये शिंदेनी त्या मुसलमान समाजाशी ॲक्सेस केला होता, पण जितेंद्रनेही त्यांना मेसेज असा दिला की तुम्हाला काय निर्णय घ्यायचा तो घ्या, म्हणजे तुम्ही एकनाथ बरोबर जा. याचा फायदा नजीबुल्ला त्याच्याविरुद्ध उभा राहणार अजितदादा गटातर्फे. त्यावेळेला तुम्ही बघाल, आता हे मी जास्त भाष्य करतोय असं मला वाटतं, की एकनाथ शिंदेंची मदत मागे काही झालेले असले त्यांच्यात वाद तरी जितेंद्र आव्हाडला होईल, कारण जितेंद्र आव्हाडने श्रीकांतला मदत केली हे 100% खरं आहे.
यू व्हेरीफाय इट. म्हणजे एकंदरीत आपण पाहायला गेलं तर रोज एकामेकांविरुद्ध बोलत होते. आज तुम्ही तो गोप्यस्फोट केलेला आहे. नेमका आज तो गोप्यस्फोट केला आहे, तर त्यावेळेला समजा जी भूमिका एकनाथ शिंदे यांनी मांडली आणि त्यांच्या बाजूला जे आमदार होते, काय हे सर्व आमदार संजय राऊत यांच्या कॉन्टॅक्टमध्ये होते का? आणि त्यांच्याशी चर्चा करूनच हे सगळं घडलेलं आहे का? या विषयावरती काय बोलू? नाही, कसं आहे की संजयला माहिती होतं एकनाथ काय करतोय. किंवा असं बोललं तर थोडं लोकांना वाटेल की किती हा जास्त बोलतो म्हणून. पण फडणवीसांनी मला, माझी त्यांची मैत्री आहे, एकनाथची तर आहेच आहे, फडणवीसांनी मला असं सांगितलं होतं की एकनाथ शिंदे तुमचे मित्र आहेत, त्यांना म्हणून साहस करा, आता तुमचे आहेत 20-25, कमी पडतील ते मी देतो. आणि हे जवळजवळ 8 महिने आधी सांगितलं होतं त्यांनी. संजय पण मला म्हणायचं, अरे ते एकनाथला सांग ना, कर आता, त्याच्यामध्ये काय, आता कशाला वाट पाहत बसलाय, जेवढे वाट पाहिजे तेवढे त्याचे लोक गळतील. आता चांगली पोझिशन आहे त्याची. आणि ज्या वेळेला बदल झाला त्यावेळेला संजयची उद्गार मी कोट करतोय, ऑफिशियली कोट करतोय, मी ऑन द रेकॉर्ड बोलतोय. आणि हे मी संजयनी बोललाय म्हणून सांगतोय. तो गेल्यानंतर असं म्हणाला की एका अर्थी बरं झालं आमचं सरकार गेलं, उद्धवचं सरकार गेलं, कारण हळूहळू लोकांच्या मनामध्ये चीड निर्माण होत होती, लोक क्रुद्ध होत चालले होते. आणि जर आमचं सरकार आता गेलं नसतं तर आमचं सरकार अडचणीत आलं असतं, लोकक्षोभाला तोंड द्यावं लागलं असतं. एकदा निचरा होऊन जावा लागतो कधीतरी. तर हा निचरा झाला, चांगलं झालं. एकनाथनी योग्य वेळेला बंड केलेलं आहे. अर्थात तो म्हणाला की तू तुझी भूमिका घे, मी माझी भूमिका विरोधाची घेणार. पण हे खरं आहे की आम्ही योग्य वेळेला आम्हाला हलवलं. आता यापुढे आम्ही राज्य करणं म्हणजे पुढल्या निवडणुकीमध्ये दारुण पराभव, त्यापेक्षा निदान थोडी सहानुभूती तर मिळाली, असं संजय राऊत मला म्हणाले. म्हणजे आहे विरोधाची, म्हणजे आज शिवसेना जी संपली आहे यांची, त्याला कारणीभूत संजय राऊत आहे का? 50-50 म्हणूया का. उद्धवनी पण त्याच्या स्वभावामुळे, स्वभावातल्या दोषांमुळे, लोकांशी वागण्यामुळे, अलिप्त राहण्यामुळे, मी माझी 2 मुलं आणि बायको याच्या पलीकडे न, किंवा नातेवाईक आणखीन 4 याच्या पलीकडे न जाण्यामुळे त्यांनी खूप लोकांना दुखावलं होतं, नुकसान केलं होतं. आणि सगळ्यांकडून असं ओरबाडून पैसे घेत होता तो. त्याचे जे मंत्री आहेत ना, जे आता बाहेर पडलेले आहेत, त्यांच्याशी तुम्ही बोललात ना तर त्या यशवंत जाधवनी तर किती हजार कोटी दिले सांगितलं, जाहीरपणे सांगितलं का नाही की मी इतके दिले वगैरे वगैरे. सगळ्या मंत्र्यांकडून ओरबाडून घेत होता. आणि मंत्र्यांचे निर्णय मातोश्रीवर परस्पर वहिनीसाहेब आणि तो त्यांची ते चौकडी होती ते घेत होते. एकनाथ शिंदेंनी सांगितलं, मला कोट करतो मी, की माझ्या खात्याची कागदपत्र फायली मातोश्रीवर जायला लागल्या परस्पर. सगळ्या ठेकेदारांना डायरेक्ट मातोश्रीवर बोलवत होते आणि त्यांच्याशी डील करू द्या. अधिकाऱ्यांना मला माहिती नाही माझा अधिकारी कोण बदलला आहे आणि काय. म्हणूनच तेही बंडाला प्रवृत्त झाले. तो हा अपमान आहे त्यांचा. आणि हा अनेक मंत्र्यांचा होत होता. अनिल परब, एक कॅबिनेट होती त्यांची, त्याच्यामध्ये अनिल परब होता, हा पण होता तुमचा रवींद्र वायकर त्याच्यामध्ये, आणि सुभाष देसाई, तो वरुण सरदेसाई, हे लोक, मिलिंद नार्वेकर तर आणखीन डबल रोल करत होता. एकीकडे तो शिंद्यांच्याही संपर्कात होता आणि दुसरीकडे यांच्याही बाजूने असं दाखवत होतं. पण ठीक आहे, पण संजयचा जेवढा ॲक्टिव्ह रोल होता बंडामध्ये तेवढा काही मिलिंदचा नव्हता. पण ही गोष्ट खरी आहे की मंत्री खूप चिडलेले होते त्यांच्यावर. आणि तुमचा जो प्रश्न आहे तो याच अंगाने जातो. संजय राऊत बरोबर तुमचं त्यावेळेला बोलणं झालेलं, नेमकं काय कारण होतं की ज्याच्यामुळं लोकांमध्ये चीड निर्माण झालेली? कारण आताही बोलतात की कोविडमध्ये आम्ही चांगलं काम केलेलं, सगळं केलेलं, तर नेमकं काय कारण होतं? काय या विषयावरती तुम्ही बोललेले का त्यांच्याशी? काय एकदा असं आहे, अर्ध सत्य बोलू नये, बोलावं तर पूर्ण सत्य बोलावं. कसं आहे की उद्धव आणि उद्धवाचे परिवार, असं मी जरा कुणा व्यक्तीचं नाव नाही घेत, परिवार यांच्यामध्ये पैशाची लालसा ही फार होती. जे काय मंत्री कमवतील त्यातलं 50% त्यांनी दिलं पाहिजे आणि मग त्यांनी काही केलं तरी चालेल, ही एक भूमिका होती. दुसरी, अधिकाऱ्यांमध्ये पण ते हस्तक्षेप करत होते. आणि तिसरी एक गोष्ट अशी की अत्यंत हलकटपणे वागत होते. म्हणजे सॉरी मी कोट करतो, पण वहिनी आहेत ज्या आपल्या रश्मी वहिनी, त्या संजयचा उल्लेख नेहमी पगारी नोकर असा करायचे. पगारी नोकर. आता संजयने स्वतःचं एक स्थान निर्माण केलेलं आहे. बाळासाहेबांचा तो
असा भविष्य आत्मा असल्यासारखा स्वतःला समजतो तो. आताही त्याला ते विचारलं ना, हे तू का त्याची बाजू घेतो रे, मी बिंदास बोलतो. तो दोंड नाही, हे बाळासाहेबांचा मुलगा आहे, तो बाळासाहेबांचा मुलगा आहे म्हणून मी त्याच्याबरोबर आहे. नाहीतर तुम्हाला मी आणखीन एक गोष्ट सांगतो की राहुल गांधीची त्याला ओपन ऑफर आहे की तू माझ्याबरोबर ये. पहिल्यांदा शरद पवारांचा मुख्यमंत्री पदाचा उमेदवार संजय होता. या लोकांनी नंतर वहिनी साहेबांनी पुढाकार घेऊन ज्या वेळेला सांगितलं ह्याला तुमच्या परबला की सगळ्यांना मेसेज दे की नाही म्हणून, दुसरं नाव घ्यायचं नाही. नाही तर एकनाथ शिंदेचं नाव पण चालत होतं. अहो एकनाथ शिंदेला खर्च करायला लावला त्यावेळेला. ते सगळं जे हे होतं ना त्यावेळेला एकनाथला उद्धवनी सांगितलं की तू खर्च कर, तुलाच मुख्यमंत्री करायचे. नंतर हे वहिनी साहेबांनी आणल्यानंतर अनिल परब वगैरे सगळ्यांचे, मिलिंद नार्वेकर कामाला लागले, नाही 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 साहेबांचं नाव घ्यायचं, दुसरं कोणाचं घ्यायचं नाही. त्यात तो एकनाथ मागे पडला. असं झालं ना. त्यामुळे आणि संजयचं म्हणणं असं आहे की लोकांचा राग खूप साचत होता. हो, कार्यकर्त्यांना भेटायचं नाही. पक्ष चालवणं आणि सरकार चालवणं यातला फरक कळला नाही कधी उद्धवला, आणि हे मान्य करत होते. इव्हन शरद पवारांनी संजयला एकदा सांगितलं, हे मी फार कोट करतो आणि मी नावाने कोट करतोय, संजयला असं सांगितलं की फार निराशा केली, व्हेरी डिसअपॉइंटिंग. अहो ते त्यांचे फोन घ्यायचे नाही, बाकीच्यांचे सोडा, शरद पवारांचे फोन घ्यायचे नाही. मी किती उद्धटपणा करायचा. आणि त्या आजारपणामध्ये सुद्धा खरं ते आजारपणाचं भांडवल करतात होतं, काही काळ ते गंभीर होतं. पण नंतर असं झालं की त्यांच्या आळशीपणाला कारण म्हणून ते आजारपण वापरायला लागले. अत्यंत आळशी माणूस आहे. मी त्यांच्याबरोबर 7.5 वर्ष 8 वर्ष तिथे काम केलेलं आहे मातोश्रीवर. मामळे सह्य लिहित होतो अग्रलेख. बाळासाहेबांच्या घरी प्रॅक्टिकली रोज जायचो. उद्धव आणि मी बसायचो, राज आणि मी बसायचो. त्यामुळे मला माहिती आहे आळशी माणसं आहे ती. उठणारच 12-1 वाजता, 2 वाजता यांचा दिवस सुरू होतो. ते शरद पवार उगाच म्हणाले नव्हते की सकाळी लवकर उठावं लागतं सार्वजनिक जीवनामध्ये. त्यामुळे लोकांच्या मनात राग होता. का शिवसैनिक पण नाराज होते. गंमत अशी झाली की म्हणून शिवसैनिक पण मोठ्या प्रमाणावर तुटले बघा. याचं कारण हे विचारत नाही. एकनाथचं उलट आहे. ही इज व्हेरी कोऑर्डियल टू एव्हरीबडी. एक सौजन्य आहे, प्रेम आहे. अरे काय म्हणतोस रे, असं हे आहे. हे आमचं हे हस्तिदंती मनोऱ्यातले राजपुत्र आहेत. जास्त बोललो पण खरं बोललो मी. माझ्या प्रश्नाचं तुम्ही अजून उत्तर दिलं नाही की संजय राऊत यांच्या मनात एवढी खंत का होती की म्हणजे जी भूमिका यांच्या बंडाला यांचा पूर्ण पाठिंबा होता, काय नेमकं एकनाथच्या मागे का गेले, एकनाथच्या मागे संजय का गेले, याची 2 कारणं आहेत. एक तर असं आहे की शरद पवारांची पण इच्छा होती. कसं आहे ना की संजय हा उद्धवचा माणूस 30% आहे, 70% तो शरद पवारांचा आहे. आणि शरद पवारांची इच्छा होती की आता बस झालं. त्यामुळे ही जर एकनाथ शिंदे बंड करत असेल तर त्याला मदत करावी, ही शरद पवारांची पण इनडायरेक्ट भूमिका होती. त्यावेळेला त्यांना कल्पना नव्हती की अजित पवार फुटेल. त्यांना एवढंच माहिती होतं की हा फुटला तर उद्धव कमजोर होईल आणि त्यांना महाराष्ट्रातून शिवसेना नष्ट करायचीच होती. त्यामुळे एक सुपारी होती पवारांची होती. दुसरी गमत अशी की स्वतः संजय राऊतला असं वाटत होतं की उद्धव जर हटला तर लगेच आदित्य काही होणार नाही, कदाचित आपला नंबर लागेल. त्याला एकनाथचं नेमकं कसं वळण घेईल हे माहिती नव्हतं. आणि एकनाथला उपमुख्यमंत्री करतील असं होतं आणि उपमुख्यमंत्री पदाला ते तयार होते. फडणवीसांनाच वाटलं होतं की ते मुख्यमंत्री होते. पण अमित शहा सध्या फडणवीसांचं ऐकत नाहीत असं दिसतंय. अजित पवारांना घेतलं, फडणवीसांना न सांगता घेतलं. राज ठाकरेशी संगनमत केलं, फडणवीसांना न सांगता केलं. इव्हन शिंद्यांना सुद्धा जेव्हा आणलं तेव्हा शिंद्यांना असं अमित शहानी सांगितलं होतं की जोपर्यंत अनाऊन्स होत नाही तोपर्यंत तुम्हाला मुख्यमंत्रीपद आम्ही देतोय हे फडणवीसांना सांगू नका. म्हणजे एकनाथ शिंदेचे जे एकदम क्लोज टू हार्ट लोक होते त्यांना ऑलरेडी माहिती होतं की ते मुख्यमंत्री होत आहेत. आणि फडणवीसांकडे गुप्तहेर गेले असतील कदाचित, पण फडणवीस वॉज शॉक्ड. म्हणून तर त्यांनी सांगितलं ना तुम्हाला की मी नाही भाग घेणार. आणि नंतर वरतून डायरेक्ट ट्विटच आलं की ते अभिनंदन, तुम्ही उपमुख्यमंत्री. सर बिहाइंड द कर्टन जे घडतं ना ते काही वेळेला इतकं ज्ञान असणं, अति माहिती असणं कधी कधी वाईट असतं. आता संजय राऊत तुम्ही जे बोलले त्यांना असं कुठलं पद पाहिजे होतं की आज पक्षप्रमुख म्हणून त्यांना राहायचं होतं का की मुख्यमंत्री त्यांच्या मनात होतं काय? कसं आहे ना, शरद पवारांनी त्यांचं नाव पहिल्यांदा मुख्यमंत्री पदासाठी सुचवलं होतं आणि त्याला वहिनींनी विरोध केला होता. त्यावेळेला एकनाथ शिंदेंचंच नाव चालत होतं. पण त्यांच्या मनात एक खंत आहे की बाळासाहेबांनी मला सन्मानाने वागवलं, हा मित्र म्हणतो पण नोकर समजतो.
आणि सुनीलला दिलं नाही हो त्यांनी मंत्रिपद. तुम्ही विचार करा ना, संजय राऊतला तुम्ही बाकी सगळी श्रेय देता, रोज तुमच्यासाठी तो जगाच्या शिव्या खातो. आज संजय राऊतला शिव्या एवढ्या मिळतात महाराष्ट्रात, तेवढ्या कुणाला मिळत नाहीत. तो कुणाकरता खातोय? त्याच्या स्वतःकरता भांडतो का तो उद्धव करता भांडतो. मग उद्धवनी त्याची कदर आदर ठेवायला नको. संजयनी एकच काम सांगितलं, कधी पैशाची कामं सांगितली नाहीत संजयनी, त्याला कधी नाही सांगितलं, मी सांगतो. पण एक काम सांगितलं की सुनीलला मंत्रिमंडळात घे. साहेब हलकटपणाने घेतलं नाही त्यांनी, आणि वर म्हणाला अजून तो लहान आहे. काय बोलायचं? मग तो राग आहे ना. सुनील तर भयंकर रागावलेला आहे. आता नाईलाजाने तो बोलतो वगैरे सोडा, पण अपमान येतो संजयचा. आणि सगळ्यांनी विचारलं ना, आणि केंद्रामध्ये पण संधी होती सर मंत्रिमंडळामध्ये पाठवण्याची. त्यावेळेला यांनी दुसऱ्या लोकांना पाठवलं ना मंत्रिमंडळामध्ये. संजय होता का नाही राज्यसभेचा सदस्य सर, 6व्यांदा का 5व्यांदा झाला तो. मग त्याला नव्हतं का मंत्री करतायत? तेव्हा बाळासाहेब असले तरी उद्धवचीच चालत होते, आपल्याला माहिती आहे. त्यावेळेला गीतेला केलं, इतरांना केलं, पण संजयला मंत्री नाही केलं. सर दुखावतात माणसं, बोलत नाहीत पण दुखावतात. संजयला केंद्रीय मंत्रिमंडळात जाऊ शकत होता तो वाजपेयींच्या काळामध्ये, आणि त्यांचं चांगलं होतं. इव्हन 14 ते 19 चांगलं नव्हतं का हो, नाही का? 14 ते 19 या काळात मोदी पंतप्रधान होते, त्यावेळेला तो शब्द टाकू शकत होता, होते ना यांचे मंत्री. त्यावेळेला संजयला का नाही केलं? संजयला दुखावलं त्यांनी. मला ज्या दिवशी हे होईल ना, 2 माणसं मी तुम्हाला सांगतो काँग्रेसमध्ये जाणार. एक संजय आणि दुसरा जितेंद्र आव्हाड. ज्या दिवशी ते परिवर्तन होईल त्या दिवशी जितेंद्र आव्हाड 101% काँग्रेसमध्ये जाणार राहुलच्या, आणि हा पण जाणार. हा नाही शरद पवारांकडे जाणार. ठाण्याचं गणित आता तुम्ही सांगितलं की कल्याण लोकसभेमध्ये जितेंद्र आव्हाड यांनी मदत केलेली आहे आपल्या पद्धतीने. आलिप्त राहणं हे पण मदत असते ना. माझ्या कार्यकर्त्यांना मी जर सांगितलं नाही तुम्ही याच्याकरता काम करा, तर वैशाली दरेकर करता काम करा असं नाही सांगणं म्हणजे याला मदत करा असं झालंच नाही. कार्यकर्ते हुशार असतात हो, त्यांना आपल्या साहेबाचा सायलेन्स कळतो की नाही? कळतो ना. या सगळ्या गणितमध्ये काय वाटतं की सहानुभूती खरंच मिळेल का, आणि मिळाली तर त्याचा किती फायदा होईल? आणि आता लोकसभा निवडणुकी झाल्या, विधानसभेचं पण काय चित्र असणार नेमकं? मी सांगू का तुम्हाला की लोक हुशार झालेत. मी पण आता लोकांशी बोलतो ना, माझ्या लक्षात येतं लोक लोकसभेचा वेगळा विचार करतात. लोकसभेला ते मोदीचा विचार करतात, विधानसभेला ते वेगळा विचार करतील. मग तिथे कदाचित मुख्यमंत्री कोण हवा याचा विचार करतील, पण लोकसभेला मोदी हवेत याचाच विचार करतायत असं मला दिसतं. म्हणजे आता माझ्या कुटुंबामध्ये पण मी सांगतो ना तुम्हाला की जरी यांच्या स्थानिक उमेदवार, मी तर असं हे लिहिलं होतं की नालायक उमेदवार असला तरी सुद्धा तुम्ही लायक पंतप्रधान हवा म्हणून मतदान करा. ती भूमिका बहुतेकांची. माझ्या सगळ्या मित्रांनी मोदींना मतदान केलं, आणि असंच म्हणून केलं की उमेदवार लायक आहे आम्हाला माहिती आहे, पण मोदी आले पाहिजेत. विधानसभेला फरक पडेल, विधानसभेला खूप टफ जाईल, आणि पक्ष फुटलेले असतील. अजितदादांचा पक्ष फुटलेला असेल, अजून फुटणार, आणि तो भुजबळ फोडणार. मला तर आता त्यांनी बोललं पाहिजे खरं म्हणजे याच्यावर, भुजबळच भाजपत जातील आणि मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार होतील, फडणवीस नसतील, असं एका विश्वसनीय सूत्राने सांगितलं. की भुजबळ ऑलमोस्ट आत्ता ते जे सुपाऱ्या वाजवत आहेत ना, त्या भाजपच्याच सुपाऱ्या वाजवत आहेत. ते अजितदादाला डिस्क्रेडिट करत चाललेत, आणि ते फुटणार, आणि त्यांच्याबरोबर मोठा चंक जाणार. म्हणजे शरद पवारांच्या बरोबर अजितदादा फुटले, त्यावेळेला जवळजवळ 40 आमदारांनी हे गेले. निवडणुकीच्या विधानसभेच्या आधी जर भुजबळ फुटले आणि भाजपत गेले, तसं दादाकडे परत 4-5च उरतील, आणि भुजबळ फुटणार दिसत आहेत लक्षणं. आणि त्यांना एक ओबीसी नेता भाजपला हवा आहे, आणि फडणवीस ब्राह्मण आहेत, त्यांना करायचं नाही. मराठा आणि या समाजातून त्यांच्याकडे तसा नाही आहे. हे थोडं विनोद तावडेंचं नावही येत आहे विधानसभा निवडणुकीला, कदाचित ते ॲक्टिव्ह होतील असंही म्हणतायत. पण भुजबळांचं खरं नाही. भुजबळ हे फुटलेत मनाने अजितदादांपासून. विधानसभेला वेगळं चित्र राहील, पण आपण बोलू ना त्यावेळेला. लोकसभेचं अस्तित्व म्हणजे लोकसभेमध्ये आपल्या जागा आल्यानंतरच त्यांचं नाव मोठं होणार आहेत, असे तिन्ही आहेत. म्हणजे आपण अजित पवार पकडले, त्याबरोबर देवेंद्र फडणवीस असतील, एकनाथ शिंदे असतील. काय वाटतं या लोकसभेचं चित्र ज्या पद्धतीने आता आकडे येतील किंवा या लोकसभेमध्ये विजय होईल, यानंतर यांच्या भविष्याचं काय होणार? म्हणजे पुढं यांचं राजकीय नेतृत्व कसं असणार आहे? लोकसभा निवडणुकीनंतर अजितदादा संपतील.
लोकसभा निवडणुकीनंतर फडणवीस हे केंद्रातच जाणार अशी हवा होईल आणि महाराष्ट्रातला त्यांचा रोल जो आहे तो कदाचित असा राहील की विधानसभा निवडणूक जिंकून द्या आणि या इकडे. एकनाथ शिंदेंचा स्टॅबल राहील. अमित शहानी स्वतः एकनाथ शिंदे यांना असं प्रॉमिस दिलेलं आहे, आय एम कोटिंग हिम, की तुम्ही ही 2.5 वर्ष आणि नंतरची 2.5 वर्षसुद्धा मुख्यमंत्री राहाल, हे तुम्हाला प्रॉमिस आहे. आता अमित शहांच्या भरोशावर भुजबळ जर म्हणतात 80-90 जागा आम्हाला मिळणार आहेत आणि राज ठाकरे म्हणतात की आपल्याला 50 मिळणार आहेत, तर अमित शहांचा शब्द जर फायनल ठरत असेल तर एकनाथ शिंदेंना हलवणार नाहीत, नाही का, फडणवीसवरती जाणार. पण एकनाथ शिंदेंना भवितव्य राहील प्रोव्हायडेड की विधानसभेला एकनाथ शिंदेंच्या किमान 50 जागा आल्या पाहिजेत आणि त्या येतील की नाही हे या 15पैकी किती येतात त्याच्यावर अवलंबून आहे. 10 आल्या ना तरी देखील समाधानकारक आहे, पण 5 आल्या आणि 10 गेल्या तर मग त्यांचंही भवितव्य अवघड आहे. असं होऊ शकतं. पण मोदी लाटेमध्ये येतील असं वाटतं. गेल्या वेळेत किती दगडांना शेंदूर फासले आपण मोदींच्या नावाने आणि आले ना ते निवडून, यावेळेला येतील. शिंदेना ज्या वेळेला हे भाजपवाले नडत होते ना की आमच्याकडे असा रिपोर्ट आहे तसा रिपोर्ट आहे, त्यांचा एक तर विश्वास नव्हता असा रिपोर्ट आहे वगैरेवर. ते म्हणाले की मोदी लाटेमध्ये तुमचे किती लोक निवडून आले, त्यांची काय पुण्य होती. जर तुम्ही एकीकडे दावा करतात की ही मतं मोदींचीच आहेत, 18 निवडून आले शिवसेनेचे, ते 18 कुठे त्यातला एक पण आला नसता, सगळेच्या सगळे मोदींमुळे आले, तर मग आमचंही मोदी लाटेत येतील ना. मग आम्ही ज्याला उभं करतो त्याला मोदीची पुण्य द्या ना तुमची. पण लोकसभेमध्ये वंचित आणि त्याच्याबरोबर मनसे हे देखील या ठिकाणी आले, यांचं भविष्य काय असणार आहे पुढे? वंचितनी तर सगळ्यांना वंचितच ठेवलं, पण आंबेडकरांची क्रेडिबिलिटी गेली हो. चांगला मित्र आहे आपला, पण ज्या पद्धतीने त्यांनी काँग्रेसशी राष्ट्रवादीशी सगळ्यांशी खेळ केला ना, तो खेळ बरोबर नव्हता. कळत होतं की तुम्ही भाजपचे नंबर 2 म्हणूनच काम करताय, तुम्ही त्यांचे ट्रॉजन हॉर्स आहात, तुम्ही सुपारीच घेतलेली की महाआघाडीची चिंध्या उडवतो. मी तर संजयला केव्हापासून सांगत होतो, तो म्हणत होता की आमचा प्रॉब्लेम असा आहे की आम्ही त्यांना ढकललं असं होऊ नये, कारण मग आमचे हे निळे झेंडे जातील. दलित समाजाचा मध्ये एक मेसेज जाईल की आंबेडकरांना यांनी बाहेर काढलं, ते त्यांचे बाहेर पडणार आहेत आम्हालाही कळत आहे, पडू दे. तसे ते पडले, त्यामुळे नाही. आणि मनसेच्या बाबतीमध्ये असं आहे की मनसेला स्वतःचे आमदार कधी टिकवता नाही आले, स्वतःचे नगरसेवक टिकवता नाही आले. बघा ना, एवढे आले त्यातलं कोण राहिलं त्यांच्याबरोबर. आता 2-4 जे लीडर आहेत ते त्यांच्याबरोबर आहेत, पण मनसेला 2 जागा देत होत्या त्याही त्यांनी हट्टाने घालवल्या. किंवा एकनाथ शिंदे यांनी दिल्या नाहीत. याचा अर्थ एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये अद्वैत नाही, द्वैत आहे, द्विधा आहे त्यांच्यामध्ये. कारण असं सांगितलं होतं भाजपने की तुम्ही ही जी याला दिली आपल्या बाईला ती जागा दक्षिण मुंबईची आणि हे तुम्ही यांना द्या मनसेला, तर त्यांनी सांगितलं मला इंजिन पाहिजे तर मी लढीन. यांनी सांगितलं इंजिन नाही, माझ्या चिन्हावर लढायचं लढा. चिन्हावरून 2 खासदार सोडले मनसेने आणि यांनी पण दिले नाही की बरं ठीक आहे चला मनसेला सांभाळून घेऊ. याचा अर्थ मनसेची गरज एकनाथ शिंदेना वाटत नाही, नाही तर दिलं असं ना. मनसेची गरज एवढ्या करताच आहे की राज ठाकरेंनी विरोधात बोलू नये. राज ठाकरे भयंकर वाईट बोलतात आणि भाजपच्या नेत्यांनी मला सांगितलं की आम्ही त्यांना एवढ्याकरता बरोबर घेतलं की बाबा शिवीगाळ करू नका, तुम्ही बाजूने नाही बोललात तरी चालेल. आणि तसं ते फार बाजूने बोललेही नाही, ते सिलेक्टिव्हली गेले. पण सगळ्या मनसेवाल्यांना सहभागी करून नाही घेतलं कुणीच. एकनाथने पण नाही घेतलं, अजितदादांनी पण नाही घेतलं, ह्यांनी पण नाही घेतलं. त्यामुळे मनसेला पण स्वतंत्रपणे लढावी लागेल निवडणूक, नाही घेणार बरोबर, असा माझा अंदाज आहे. बघूया. धन्यवाद सर TV9 मराठीशी बोलल्याबद्दल. हे होते राजकीय विश्लेषक अनिल थत्ते, ज्यांनी अनेक गोप्यस्फोट जो आहे तो TV9च्या माध्यमातून या ठिकाणी केलेला. आणि नेमकं संजय राऊत यांची भूमिका आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत कसा त्यांचा पाठबळ आहे याचा देखील गोप्यस्फोट यावेळेला त्यांनी केलेला आहे. कॅमेरा पर्सन अमितसह सुनील जाधव, TV9 मराठी, ठाणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.